खासदार शाहू महाराजांनी दिल्लीतील जंतर मंतरवरती सीजेपी आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा। दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनासाठी भिवंडीमध्ये भव्य तिरंगा मोर्चा, हजारो विद्यार्थी आणि युवकांचा मोर्चात सहभाग। बीडच्या अंबाजोगाईमध्ये वकील संघाचा लॉंग मार्च, दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवला, पेपरफुटीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये आरपीआयचा आक्रमक मोर्चा, दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरच्या लाठी हल्ल्याचा निषेध, एससी उपवर्गीकरणालाही विरोध। मुंबईत नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन, विलेपार्ले स्टेशन बाहेर विद्यार्थी आक्रमक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी। मुंबईतल्या दादरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात माणुसकीचं दर्शन, भुरळ येऊन कोसळलेल्या मुलींना पत्रकारांकडून मदतीचा हात, दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन आयोजित करण्यात आलं। धुळ्यात शिवस्मारकावरची स्थगिती उठली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित, सर्वोच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय। साताऱ्याच्या कोरेगावामध्ये भाडळे खोऱ्यामध्ये लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेचं रवींद्र चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन, 80हून अधिक दुष्काळग्रस्त गावांना फायदा होणार। जळगाव पोलीस अलर्ट मोडवर, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सायबर पेट्रोलिंग, 10 कर्मचाऱ्यांचं विशेष पथक 24 तास लक्ष ठेवणार, आक्षेपार्ह पोस्टवरती तातडीने कारवाई करणार। नवी मुंबईतल्या पनवेल रेल्वे स्टेशन पोलिसांची मोठी कारवाई, रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरणारा सराई चोरटा अटकेत, आरोपीकडनं 30 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त, देशभरामध्ये 39 गुन्हे दाखल। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती भीषण वाहतूक कोंडी, दमणगंगा नदीचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक खोळंबली, 12 ते 15 तासांपासून अन्न पाणी मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारचा वीज पुरवठा खंडित, जलशुद्धीकरण प्रकल्पही बंद झाल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अकोल्यात मुसळधार पावसाचा तडाखा, रस्त्यांवरती झाडे कोसळून वाहतूक ठप्प, यंत्रणा आणि स्थानिक आमदार किरण लहामटेंच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत। नाशिक शहरामध्ये पावसाचा जोर कमी, तरी सुद्धा गोदावरी नदीची पूरस्थिती कायम, गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढला, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडले, 94,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याचं पवना धरण तुडुंब भरलं, 6ही दरवाजे उघडले, 4,820 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता राखण्याचा इशारा। हिंगोली जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षाच, समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पेरणी केलेली पिकं धोक्यात, शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ। छत्रपती संभाजीनगरच्या वारीमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मदत, तातडीनं हेलिकॉप्टरची व्यवस्था उपलब्ध करून दिली, वारकऱ्याला जीवनदान मिळालं। अमरावतीहून जयहरी विठ्ठल विशेष रेल्वे रवाना, भाजप आमदारांनी फुगडी खेळून शुभेच्छा दिल्या, हरिनामाच्या गजरामध्ये रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। नांदेडमध्ये 3 दिवसांचं चित्रसाधना प्रदर्शन, संत परंपरा चित्रातनं साकारली, नामवंत कलाकारांच्या कलाकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी। बीडच्या परळीच्या कन्हेरवाडीमध्ये सोमनाथ विद्यालयाकडून आषाढी दिंडीचं आयोजन, वारकरी संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प, विद्यार्थ्यांनी साकारली विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती। बिहारमधल्या मुझफ्फरपूरच्या टाउन 1, टाउन 2 मध्ये सोशल मीडियावरती बंदी, 24 जुलै दुपारी 12:30 ते 26 जुलै सकाळी 10 पर्यंत निर्बंध, कायदा सुव्यवस्था आणि अफवांवरती नियंत्रणासाठी निर्णय। होर्मुझ समुद्रधुनीमध्ये 6,000 प्रवासी अडकले, संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षित परतीचे आवाहन, युद्धविरामानंतरही सुटका नाही।